अंतर्गत हालचाली या धड्याच्या आता आपण पुढील विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आता आपल्या काही कृत्या आहेत. बघूयाच बघूया तर चला. आकृती क्रमांक 2.14 मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दोरी धरून उभा करायची. म्हणजे कसं, आता आपल्याला दिसतंय बघा की दोन मुलं आहेत आणि एक दोरी घेऊन ते उभारले. आता त्यातील एका विद्यार्थ्याला हाताने दोरीला एकदाच वरखाली झटका देण्यास सांगा. म्हणजे असा असा झटका द्यायचा आहे. मग ती दोरी कशी अशी अशी हलणार, असा झटका द्यायचा, असा. बरोबर? नीट बघा, असा असा झटका दिला की लहरी निर्माण होतात. आणि मग काय होतं ते निरीक्षण करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. अर्थातच आता शाळेत गेल्यानंतर हा प्रयोग होईल, पण तुम्ही घरामध्ये पण करू शकता. असं एका हाताने असं धरून असं जरी तुम्ही केलं तरी तो लहरी अशा निर्माण होतात त्या दोरीमध्ये. त्याच्यानंतर पुढे एका मोठ्या ताटामध्ये रांगोळी पसरायची. बरोबर? त्याच्यानंतर खाली असं हा जो खालचा भाग आहे, हा आता ह्याच्यामध्ये सगळी रांगोळी पसरली आहे, तर मग खालच्या बाजूने अशा त्याला टिचक्या मारायच्या, अशा अशा अशा. आणि मग काय होतं, तर ती रांगोळी कशी अशी हलते ते बघा. आणि काय होतं त्याचं निरीक्षण तुम्ही करायचंय आणि ते आपल्या वहीमध्ये नोंद करायचे. तर आता भूकंपाचे परिणाम काय काय होतात, तर जमिनीला तडे पडतात. त्याच्यानंतर भूमिपात होऊन दरडी कोसळतात. काही वेळा तर असं होतं की भूजलाचं मार्ग बदलून जातात. म्हणजे काय होतं, एखाद्या विहिरीला खूप पाणी येतं आणि एखादी विहीर जी चांगली भरलेली असते पाण्याने ती पूर्णपणे कोरडी ठणठणीत होऊन जाते. असे अनुभव आलेले आहेत गावातल्या काही माणसांना, काही लोकांना, काही गावातल्या विहिरींना अशा प्रकारे झालेलं आहे की कधी कधी खालचे मार्ग हे लहरी सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने खूप जोर जोरात वाहत असतात. त्याच्यामुळे त्यांचे प्रवाह कधी कधी बदलले जातात. अंतर्गत भरपूर अशी घडामोड होत असते. तर त्याच्यामध्ये असं पण होऊ शकतं. त्याच्यानंतर काही प्रदेश हे उंचावले जातात तर काही प्रदेश खचले जातात. त्याच्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये म्हणजे आपल्या सागराच्या पाण्यामध्ये त्सुनामी लाटा तयार होतात आणि या लाटामुळं किनारी भागात मोठी जीवित आणि वित्तहानी ही होऊ शकते. त्याच्यानंतर हिमच्छादित प्रदेशामध्ये हिमकडे कोसळतात. वरून जे कोसळतात जोर जोरात जोर आदळायला लागतात आणि ते असे येतात ना की असे आले ना की सगळा बर्फ पुढे 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 सरकून ते नेत जातात आणि खूप असं सगळं नुकसान होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इमारती कोसळून जीवितहानी आणि वित्तहानी ही होतेच होते. त्याच्यानंतर आता आपण बघूया ज्वालामुखी. तर ज्वालामुखी हा कसा तयार होतो आता आपण बघूया. तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त आणि द्रव आणि घन आणि वायू असे पदार्थ पृथ्वी पृष्ठावर असे फेकले जातात, सगळे फेकले जातात. आणि ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होईल. असे असे फेकले जातात सगळे. आणि ही क्रिया करताना काय होतं बघा, त्या जो ते बाहेर जे पदार्थ जे बाहेर येतात, तो उद्रेक जो बाहेर येतो त्याच्यामध्ये राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी ज्वलनशील वायू, तप्त द्रवातला शिलारस हे सगळं बाहेर फेकलं जातं. असं 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 फेकलं जातं आणि ते किती अंतरावर फेकलं जातं. आणि भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हणतात. काय म्हणतात? लाव्हारस. ह्यालाच लाव्हा म्हणतात. बरोबर? आले लक्षात? पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? भूकंपाचे परिणाम लिहायचे आहेत. ज्वालामुखी म्हणजे काय? चला तर आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.